नमस्कार. मी संध्या भावे, योग शिक्षिका. आपण मागच्या वेळेस काही दंडस्थितीतल्या म्हणजे आज तिसरा भाग आहे तसा विचार केला तर कुठल्या पूरक हालचाली आपल्याला करता येतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आज आपण त्याच्या पुढच्या पूरक हालचाली करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला तयार होऊया. त्यासाठी त्याचे फायदे मी प्रत्येक वेळेस सांगते. आपलं शरीर लवचिक होतं, सगळे गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, जे काही आपले छोटे छोट्या आपल्याला त्रास आहे तर सगळा निघून जाणार आहे. शरीर लवचिक होणार आहे आणि आपल्याला दिवसभर छान फ्रेश वाटणार आहे. त्यासाठी ह्या गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपण एक दिवसातला 1 तास आपल्या स्वतःसाठी आपण काढायचा आहे, कारण आपल्याला निरोगी निरामय आयुष्य जगण्यासाठी तो खूप उपयुक्त आहे. तर चल मग सुरू करूया. कुठल्या करणार आहोत पहिल्या पूरक हालचाली? आपण पहिल्यांदा करूया, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्या. आपला उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवायचा, डावा हात पाठीशी लपेटायचा आहे आणि सावकाशपणे पाठीमागची भिंत पाहिजे. तिथं आपण 10 अंक होईपर्यंतच थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग परत कमरेतून सरळ व्हायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. दोन्ही हात आता विरुद्ध बाजूनी. परत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात पाठीशी लपेटायचा आहे आणि परत उजवीकडून पाठीमागची भिंत पाहायची आहे आणि त्याच ठिकाणी 10 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सावकाश व्हायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही हात कमरेशेजारी. आता काय करायचं आहे, आपला उजवा हात कमरेवर ठेवायचा आहे आणि डावा हात सावकाशपणे आपल्याला कानाला लागून सरळ न्यायचा आहे आणि आपण कमरेतून साईड बेंडिंग करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मग परत हात घ्यायचा, हात कमरेवर ठेवायचा आहे आणि आता उजवा हात आपला कानाला लागून घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने आता आपल्याला डावीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. झाला. आता आपण दोन्ही हात समोर घ्यायच्या, दोन्ही हातांच्या मुठी एकत्र करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बोटांची उघडझाप करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला आठवतं का आपण लहान असताना पिटीला जात होतो तेव्हा हालचाली काय करायच्या ते पहा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. आता आपण अजून पुढची हालचाल करू. दोन्ही हात आपल्या डोक्यावरती घ्यायचेत, कानाला लागून सरळ न्यायचेत आणि
1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सगळे खांद्यांचे स्नायू मोकळे होतात. ज्यांना खांदे दुखतात किंवा आखडल्या जातात, हात वर होत नाही आहे, त्यांच्यासाठी अतिशय सुलभ आहे. जर असं होत नसेल, कानाला लागत नसेल, तर जिथं जाईल तिथे जा. इथं जसं जमेल तसं करायचं. हळूहळू आपण काय करणार आहोत, आदर्श स्थितीमध्ये येणार आहोत. पण आपल्याला तसं जमत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. तर त्या पद्धतीने करायच्यात. आता आपण पुढची हालचाल करणार आहोत, ते म्हणजे आपले मानेचं चक्र करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात हवे तर खांद्यावर ठेवा. 1ला आपली मान आपल्या कंठकुपीमध्ये न्यायची आहे. 1. 2ला काय करायचं आहे, डाव्या खांद्यावर. 3ला काय करायचं आहे, मागे. 4ला उजवीकडे. 5ला खाली. 6ला उजवीकडे. 7ला मागे. 8ला डावीकडे. 9ला खाली. 10ला सरळ. परत एकदा करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कळलं? आता काय करायचं आहे पहा, आपला चष्मा काढून ठेवा आणि तो काय करायचा आहे, आता आपल्या बुबुळांच्या हालचाली आपल्याला करायच्या. कशा करायच्या? मान अजिबात हलवायची नाही, फक्त आपले डोळे आकाशाच्या दिशेने वरती. 1 बोबळ. 1 नंतर डावीकडे, नंतर खाली, मग उजवीकडे, परत वर. 1 परत उजवीकडे, खाली, डावीकडे, वर. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कळलं? आता हा आपला हातलाचा हा मधला भाग आहे ना, तळवा, हा बरोबर ह्या डोळ्यांवर इथं ठेवायचा. दाबायचा नाही, ह्याच्यामध्ये डोळा आला पाहिजे. आजूबाजूचा भाग दाबला गेला पाहिजे, डोळा भाग दाबला गेला नाही पाहिजे. या पद्धतीने ठेवायचा आणि त्याला हलका दाब द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. अशा सोप्या सोप्या ज्या काही आहेत ना, त्या पूरक हालचाली करायच्या. त्यासुद्धा आपल्याला खूप खूप काही उपयोगी पडू शकतात. त्याच्यामध्ये फार हिसके द्यायचे नाही, झटके द्यायचे नाही, सावकाश शांतपणे करायचं, तरीही ते आपल्याला खूप लाभदायक अशा आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? पण मी नुसताच व्हिडिओ पाहू नका, तर त्याच्याबरोबर त्या हालचाली तुम्ही करा. त्या तुम्हाला जास्त फायदेशीर होणार आहेत. मी नेहमी सांगते, योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे, नुसतं पाहण्याचं किंवा ऐकण्याचं नाही. तर ती कृती करणं जास्त महत्त्वाचं आहे, तरच आपल्याला त्याचे फायदे मिळणार आहेत. तर मी एवढे जे काही व्हिडिओ तुम्हाला ह्याचे पाठवते, त्याच्यासाठी त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. ते व्हिडिओबरोबर तुम्ही व्यायाम करा आणि छान निरोगी मस्त आयुष्य जगा. आपण आपलं आयुष्य जे आहे ना, ते वाढवतोय. आपलं वार्धक्य आहे ना, ते आपण पुढे ढकलतोय, पोस्टपोन करतोय. त्यासाठी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर नक्की करा. तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच तुम्ही इतरांना पाठवा, कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर पण करा. माझे चैतन्य योग वर्ग आहेत, ऑनलाईन आहेत ते. तुम्हाला जर माझा शिकवणं आवडत असेल तर तुम्ही तो ऑनलाईन क्लास पण जॉईन करू शकता. त्यासाठी माझा नंबर मी तुम्हाला खाली देत आहे. नमस्कार.